नक्कीच इथं पाहता आपण शर्यतीचं आयोजन नियोजन वायर करा. वायर कुठे अडकली का खाली बघ. इथे पाहतो आपण किती षटकाचा सामना आहे. आयोजक एका का 2 षटकाचा सामना असेल. स्वतः आयोजक मात्र या पंचाच्या भूमिकेने पाहतोय आपण 2. ठीक आहे. स्पीडअप घ्या. 5 मिनिटं लावा. 5 मिनिटांमध्ये षटक संपलं नाही तर पॅनेटी समोर जावं लागेल. ऑफ साईडला जबरदस्त फटका पाहतोय आपण सागराच्या ब्रॅड मधून, परंतु तेवढं क्षेत्रक्षण चांगलं होतंय. प्लंबल होता इथं मात्र विकेट गमावं लागेल. बाळू यांच्या पारीचा अंत. पहिला हादरा बसतोय सावळे बी आणि सावळे या संघामध्ये लढत. बक्षीस पात्रामध्ये सेमी फायनल धडक मारण्यासाठी हा सामना. एकच धाव, एक रन नाही आहे का. एका धावणे श्री गणेशा होतोय, पण धावचिंच बाद होते. बंद एक मोठा फलंदाज मागच्या सामन्यात मधला जो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता तो बाळू मात्र परतावा लागेल बाळू याला जास्त पेलियन मध्ये, कारण धावचित बाद होते. जबरदस्त खेळाडू. एके काळे मात्र एक फ्लॉप फॉर्म मध्ये होता, परंतु त्याला मीच सर्व संघांना मात्र त्या खेळाडूने सांगितलं की बाळू याला मात्र तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त ट्रॅक द्या. पुन्हा मात्र फॉर्म मध्ये काय आवाज कमी कर. आवाज बरोबर येत नाहीये युट्यूब लाईव्ह माध्यमातून. आवाज नाही बरोबर. थोडासा आवाज कमी कोण करेल का गणेश? चालत आवाज कमी कर. जबरदस्त फटका पाहतोय आपण त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार फेकणार तर थोडंसं मिसस्पीड पाहायला मिळालं, परंतु ह्या मिसस्पीडमुळे मात्र एक विकेट गमावा लागला होता मागील चेंडूमध्ये. परंतु इथे 2 धावा तर कंप्लीट केलं. 2 ना 5 3 धावा पलकाव केलं पहिलं षटक मार्गस्थ असताना. ई गटातील हा शेवटचा सामना असेल. कालच्या दिवसातला मात्र सावळे बी संघ आणि आजच्या दिवसातला सावळे ए संघ एक मैत्रीपूर्ण लढत. स्वतःच एकाच गावचे खेळाडू हे बी खेळत असताना पाहतो. इथे आपण काबर करेल नाही का अजिबात नाही ते काबर नाही करेल. संजयनगरची छत्रक्षण आहे. त्याच्यानंतर शेअर घोषित केलाय. 51 धाव संख्येमध्ये भर होईल. 1 धाव ऍड करते स्कोरवर. हॅलो. हा मात्र सुरेख चेंडूची फेकी होते. इथं प्रंबलतर्फे पाहायला मिळतोय. किती चेंडू झाले? 4 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू प्रगती डेकोरेशन असेल त्यांना मात्र इथं सांगायचं आहे उद्याच्या दिवसाला
युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आवाज बरोबर येत नाहीये. बस 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 शेवडा बस. इथं मात्र शॉर्ट पिच चेंडू होता आणि पंचांचा षटक क्रमांक 1 संपुटात येते. धावसंख्या पाहतो धबल करते फक्त 4 धावा. एक मोठा फलंदाज बाद करून फक्त 4 धावा खर्च केल्यात. स्वतः आयोजक मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण विलास वाघमारे यांना. लेग स्पोर पंचांच्या भूमिकेमध्ये कोण आहे सुनील. आणि ते ही कसं घ्या नक्कीच कालच्या दिवसापासून सकाळपासून जे मेहनत घेतात पंचाच्या भूमिकेमध्ये नक्कीच त्यांचा मी आयोजकांच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने मी त्यांचा मान सन्मानित करेन. कारण ते पंच असतील ते मात्र संजय मेन फ्रॉम मंजरवाडी अतिशय चांगलं आणि अतिशय चांगलं नियोजन आणि चांगले डिसिजन घेणारे पंच. नोला चेक करायचंय का बघा व्हिडिओ घ्या. नो लाईन टच आहे का लांबला चेक. फलंदाज जागावर होता का पुढे आलाय का. नो नाहीये. नक्कीच इथं फलंदाज थोडासा पुढे आल्या कारणाने मात्र इथं नो घोषित केला नाही. धावा किती गेला पंच 2 धावे ऍड करायचे आहे. आणि हा मोठा फटका परंतु फटका फासलाय आणि इथं सोपा झेल मात्र जमीला दान होतोय. कॅच नाही आपण मॅच सोडली मित्रा. कारण इथं एक मोठा फलंदाज आहे सागर याला जीवदान मिळाले. 2 धावाच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 या अंकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना षटकातले काही चेंडू शिल्लक 2 चेंडू फक्त शिल्लक. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. 2 चेंडूचा खेळ झाला 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मला सांग ना तू काय बदलतो. हा कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून चालल्याचं मन बास टू बाउन्स मध्ये क्षेत्ररक्षण स्वरूप पाहायला मिळत आहे. इथं चांगली रन विकेट रनिंग मात्र चांगली पाहायला मिळाली. 2 धावा धावपलकावरती कंप्लीट केला. धावपलकावर जाऊन पोहोचल्या धावा 10 या अंकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असेल. या 3 चेंडूमध्ये सागर एखादा मोठा फटका खेळेल का. नक्कीच गणेश यांचे मात्र एक छोटे बंधू सागर एक नवोदित खेळाडू मात्र सावळी संघामध्ये एक जबरदस्त खेळाडू तयार झालाय हा सागर. आणि इथं मात्र थोडस डॉट चेंडू पाहायला मिळतंय. थोडस कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या मार्फत. गोलंदाज कोण रे गोलंदाज कोण गणेश जगदीश. शेवटचा चेंडू ना. इथं खरा फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला सागर यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त विकेट इथं मिळते. धावसंख्या किती रे फक्त 10. 12 चेंडू मध्ये फक्त 10 धावा. अप्रतिम गोलंदाजी जसे तसे उत्तर. रावणाचा बरोबर शेवटाला जात नाही. जायचं मैदानामध्ये. सावळे संघ वेळ घेऊ नका आपण अजिबात वेळ घेऊ नका. आपण 2 षटकाचं त्याला कशाला घेतो.
इथे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल आपली सावळे बी संघाकडून. मात्र सावळे ए संघाबरोबर लढताना मात्र इथं आपण सावळे बी संघ आपल्याला मोठे फटके खेळायचे नाहीत, एका दुग्गीने मात्र काम करायचे आपल्याला. जर विजय मिळवायचा असेल तर षटकार खेचायचं, फक्त टच टक करायचं, बॅटला मात्र बोल टच करायचंय, टच करायचंय. 11 धावांची आवश्यकता असताना मात्र 2 सागर गोलंदाज आहेत, त्यांचा सामना करावा लागेल आपल्याला. अप्रतिम गोलंदाज, वेगवान गोलंदाज, आणि वेगवान गोलंदाजाला जर तुम्ही जर फटके मारले तर नक्कीच सेमीफायनल मध्ये धडक मारू शकाल. अटीतटीची लढत पाहायला मिळते इथे. याच्यानंतर होणारा सामना आहे संजय नगर संघ, आपण तयार राहायचे. फलंदाज जायचं मैदानामध्ये, वेळ घेऊ नका आपण. पंच 5 मिनिटं गोलंदाजाला, त्याच्या व्यतिरिक्त मात्र वेळ गेला तर पॅनलिस्ट करा. अकरा धावांची धावसंख्या विजयासाठी पाहिजे ती मात्र सावळे बी संघाला. याच्यानंतर होणारा सामना वैजनाथ बनाम संजय नगर बी, एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल आपल्याला. गणेश टू मयूर आणि बिरजू टू रमेश असा सामना पाहायला मिळेल, एक जबरदस्त लढत. इथे गोलंदाजी मार्गाने सामना उशीर होतोय, पंच आपण दक्षता घ्या, वेळ कमी आपल्याकडे, खूपच वेळ कमी आहे. सेकंड राऊंडचे सामने अजून इथे चालू झालेले नाही आहेत. इथं बॅटचा आणि चेंडूच्या संपर्कात नाही, चेंडू निर्धावफेकी करतोय, मात्र पहिलाच चेंडूची फेकी करतोय निर्धाव मात्र सागर. आपल्याला फक्त टक करायचंय, बॅटला बॉल टक करायचंय, षटकार मारायचा नाही, षटकार मारला विकेट जाईल. आणि हा मोठा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बालू एक अनुभवी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. हा फटका जिथे झेल होती तिथं आपण जरा पुढे आले आणि एक सोपा झेल मात्र जमीनला दान होऊन चिमारेचे बाहेर चौकार गेलाय. या चौकारने मात्र सगळे गणेश केले, तो मात्र सावळे बी संघाने. आता इथे जर सावळे ए संघ जर पराभूत होतोय तर नक्कीच या दोन्ही एकच गावातील दोन्ही संघ एक आत्मविश्वास वाढेल सावळे बी संघाचा. आणि मोठा फटका पाहूया, गॅप मिळेल का? 1 बाउन्स, सीमारेचे बाहेर चौकार. अकरा धावांचा पाठलाग करत असताना 3 धावांची गरज, येणारे 9 चेंडू, 3 धावांची गरज. इथे कॉम्प्रो केलेलं नाहीये सावळे ए संघाने सावळे बी संघाबरोबर. का केला नाही मला माहित नाही, परंतु मी आत्ता पण सांगेन का गर्व नसावा, कुठलाही संघ मोठा असला छोटा असला पण गर्व नसावा. किती चेंडू? पंच 2, 3 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवले ते मात्र या फलंदाजाने सावळे बी संघाला, आपले मोठा ए संघाला पराभूत करणार का हा सावळे बी संघ? तमाम प्रेक्षक हे सामन्याचा आनंद घेत असताना आणि चांगला फटका आहे, इथे सोपा झेल होता. 1 धाव मिळेल, 9 धावा धावफलकात लावल्यात. येणारे 7 चेंडू
आणि 2 धावांची आवश्यकता. या 2 धावा खर्च करतील का गोलंदाज? पाहूया कशी फलंदाजी पाहायला मिळेल मैदानामध्ये. संजयनगर संघ आपण तयार राहायचे. हा मोठा फटका आहे. फटका फसला आणि चुकीला माफी नाही. जी चुकी करत आपण ती माफी नाही. आता येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना मात्र झुकलेला आहे तो सावळे बी संघाच्या बाजूने, परंतु क्रिकेट हे अनिश्चित खेळणं मानण्यात येते. मिडल षटक टाकावं लागेल आपल्याला. 1 धाव जर आली तर सामना सुपरवर खेळवला जाईल. चला सामना चालू करा. इथं पाहूया सागर गोलंदाजी मार्फत पाहतो. शेवटचे षटक हाताळतोय. कशी गोलंदाजी मिडल षटक हाताळणार का सागर? 1 धाव जरी आली तरी सामना बरोबर सुपर खेळ जाईल आणि 2 धावा जर आल्या तर सावळे बी संघ विजय होईल. आणि जो सामना या फलंदाजाने नाव काय अजून हे फलंदाजचं नरेश, नक्कीच 2 चौकार खेचले या फलंदाजाने आणि सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. तोच फलंदाज ट्रॅकर फलंदाज पाहतोय आपण. सामोरे फलंदाज आहे गोलंदाज सागर. अति वाईट, अति वाईट, अति वाईट, अति वाईट. चुकीला माफी नाही. विजय होते सावळे बी संघ. अभिनंदन. वाईट प्लस ओके जेलच करू शकता आपण, परंतु मैत्रीपूर्ण लढत आहे. आपण सेकंड करून घ्या पहिल्या अगोदर. सेकंड करून घ्यायचंय. जरी आपला यश संघ पराभूत